धडाकेबाज चित्रपटाचा विषय निघाला तर आपल्या डोळ्यासमोर येतो तो कवट्या महाकाळ. कवट्या महाकाळाचं नाव ऐकलं तर लहान मुलांना जणू धडकीच भरायची. त्या काळी गब्बर अजायगाऐवजी कवट्या महाकाळ अजायगा असा काहीसा क्रेज सुरू होता. पण तुम्हाला माहीत आहे का, त्या मुखवट्यामागे कोण होतं? कोणत्या कलाकारांनी ती भूमिका साकारलेली? नमस्कार, माझं नाव प्रज्ञा घोडके आणि आपण पाहताय सिनेब्रो. 1990 साली धडाकेबाज सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमाचे दिग्दर्शक होते महेश कोठारे. महेश कोठारे यांनी बरेचसे गुजराती सिनेमेसुद्धा केलेत, त्यामुळे त्यांचे बरेचसे गुजराती मित्रसुद्धा आहेत. त्यातलेच एक चंद्रकांत पंड्या, म्हणजेच कवट्या महाकाळ. सुरुवातीच्या काळात त्यांच्याकडे जास्त कामं नव्हती. त्यावेळी त्यांनी जाऊन महेश कोठारे यांना भेट दिली. महेश कोठारे यांनी त्यांना लगेचच एक रोल ऑफर केला आणि तो रोल होता कवट्या महाकाळचा. संपूर्ण सिनेमात त्यांना मुखवटा घालूनच वावरायचं होतं. तरीसुद्धा चंद्रकांत पंड्या यांनी तो रोल स्वीकारला आणि उत्तम पद्धतीने साकारला सुद्धा. ह्याचं यश म्हणजे सिनेमात अनेक कलाकार असतानासुद्धा प्रेक्षकांच्या मनात आणि आठवणीत राहिला तो कवट्या महाकाळ. तर ब्रोज, अशाच फिल्मी कॉन्टेंटसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक आणि इंस्टाग्रामवर जर पाहत असाल तर नक्कीच फॉलो करा.